नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय तर ॲडव्हर्ब बघणार आहोत. तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? किंवा जर वाक्य दिलेलं असेल आणि त्याच्यामधलं क्रियाविशेषण अव्यय ओळखा असं सांगितलं असेल किंवा क्रियाविशेषणाचं एखादं सेंटेन्स तयार करायला सांगितलं तर कसं करणार? अगदी साधं आणि सोप्या पद्धतीने आपण हे बघणार आहोत. तर आता पहिलं त्याचं डेफिनेशन बघूया. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता सगळ्यात अगोदर क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे हा असा एक शब्द असतो ज्या शब्दामुळे वाक्याचा पूर्ण अर्थ लागतो. म्हणजेच काय तर अर्थपूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. मग आता क्रियापद नेहमी म्हणजे मोस्ट ऑफ तर ते मागेच असतं म्हणजे शेवटीच असतं. पण कधी-कधी ते मध्येही येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल वारा झुळझुळ वाहतो. आता हे वाहतो काय आहे? तर क्रियापद आहे. सो असं पण होऊ शकतो वारा वाहतो झुळझुळ. मग हे क्रियापदानं काय केली तर त्याची जागा चेंज केलेली आहे. सो अशा प्रकारे तो कधी मध्ये पण येऊ शकतो किंवा मोस्ट ऑफ द ते शेवटीच असतं. सो क्रियापद समजलेलं आहे. त्यानंतर अविकारी शब्द. अविकारी शब्द म्हणजेच काय जे कधीही बदलत नाहीत. एक असतात विकारी शब्द जे बदलतात. त्याच्यामध्ये येणार आहे नाम, सर्वनाम, लिंग आणि वचन. आणि अविकारीमध्ये येणार आहे क्रियाविशेषण अव्यय येणार आहे, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय आणि शेवटचा आहे केवळ प्रयोगी अव्यय. सो हे सगळे कशामध्ये येणार आहेत तर अविकारीमध्ये. म्हणजेच काय ते सेंटेन्समध्ये गेले तरी पण ते म्हणजे त्यांचा अर्थ नाही बदलत. पण विकारी शब्द जेव्हा सेंटेन्समध्ये ऍड होतात, वाक्यामध्ये ऍड होतात तेव्हा त्याचा अर्थ बदलतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, येथे, तेथे, आज, काल, नंतर, अगोदर, मागे. तर हे कशाची उदाहरणं आहेत तर क्रिया विशेषणाची. म्हणजे क्रिया कशी झाली, कुठे झाली. तर ह्याच्यामध्ये 5 प्रकार असतात. ते आपण डिटेलमध्ये नंतर घेणारच आहोत. आता पहिल्यांदा ह्याची क्रियाविशेषणाची उदाहरणं बघूया. वारा झुळझुळ वाहतो. आता एक्झाम्पल दिलेलं आहे वारा झुळझुळ वाहतो. आता ह्याच्यामधलं क्रियाविशेषण ओळखायचं आहे. म्हणजेच काय तर ही क्रिया कशी झालेली आहे तर झुळझुळ. ठीक आहे. आता ह्याचं काय? कोणत्या क्रियाविशेषणामध्ये येणार आहे तो तर रीतिवाचक क्रियाविशेषण. म्हणजेच काय तर वाऱ्याची वाहण्याची जी रीती आहे, जो प्रकार आहे तो कसा आहे तर झुळझुळ आहे. म्हणून हे काय होणार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. हे सगळे व्हिडिओ आपण डिटेलमध्ये पण बघणार आहोत. रीतिवाचक, कालवाचक, स्थलवाचक. पण आता सध्या जर क्रियाविशेषणवाले जर व्हिडिओ जर सेंटेन्स विचारले तर तुम्हाला अशा प्रकारे त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. त्यानंतर आता सेकंड नंबरचा आहे भार्गवीचे घर दूर आहे. आता भार्गवी आहे नाम, घर पण नाम आहे. आहे काय आहे? क्रियापद आहे. आणि आता दूर काय असणार आहे तर आपलं क्रियाविशेषण अव्यय. आता दूर कशामध्ये जाणार आहे तर स्थलवाचक मध्ये येणार आहे. म्हणजे भार्गवीच्या घराची जी जागा आहे, जे स्थळ आहे ते कुठे आहे तर दूर आहे. त्यामुळे हे काय होणार आहे आपलं क्रियाविशेषण अव्यय. तर हे कशामध्ये जाणार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययमध्ये. थर्ड नंबर आहे विशाल उद्या मुंबईला जाईल. आता विशाल कधी जाणार आहे मुंबईला? उद्या. विशाल नाम होणार आहे, मुंबई ही पण नाम होणार आहे आणि जाईल काय होणार आहे आपलं क्रियापद होणार आहे. आता क्रिया कधी होणार आहे तर क्रिया उद्या होणार आहे. सो ह्याला काय म्हणणार आहे आपण कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजेच काय तर ह्या विशालची मुंबईला जाण्याची क्रिया कधी होणार आहे तर उद्या होणार आहे. सो हे काय आहे आपलं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर फोर्थ नंबर आहे सीता रस्त्याने सावकाश चालते. सो सीता काय होणार आहे नाव होणार आहे आपलं, रस्ता पण नाम होणार आहे, चालतं काय होणार आहे क्रियापद होणार आहे. आता सावकाश. सो सावकाश काय आहे तर तिची क्रिया करण्याची म्हणजे चालण्याची जी क्रिया आहे ती काय आहे सावकाश आहे. सो ही काय झाली तिची रीत झाली किंवा तिचा तो काम करण्याचा ढंग झाला. सो हे काय येणार आहे आपलं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय मध्ये. म्हणजे सावकाश काय झालं आपलं क्रियाविशेषण अव्यय. अशा प्रकारे तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच ऍडवर्ब करायचे आहेत. त्याचे डिटेल मधले व्हिडिओ जे आहेत म्हणजे हे कधी आणि कुठे कसं वापरायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय समजलं असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या अजून जे त्याचे प्रकार आहेत त्याच्यासोबत. तोपर्यंत बाय बाय.